पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक भरती 2025 तर्फा 21,415 जागांसाठी ही भरती चालू आहे। या भरतीसाठी शिक्षण 10वी पास लागते। महाराष्ट्रातील मुलं मुली फॉर्म भरू शकता आणि या भरतीमध्ये लेखी परीक्षा नाही आहे, ग्राउंड नाही, उंचीची काही अट नाही, इंटरव्ह्यू नाही आहे। तर तुमचं जे सिलेक्शन आहे हे डायरेक्ट 10वीच्या पर्सेंटेजवर तुमचं सिलेक्शन या ठिकाणी होणार आहे। आणि भरपूर विद्यार्थ्यांचे वारंवार एकच कमेंट होती की सर पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक भरतीमध्ये मला 90% आवडतात, तर मी कुठं फॉर्म या ठिकाणी भरला पाहिजे जेणेकरून माझं सिलेक्शन झालं पाहिजे। काय काय विद्यार्थ्यांचा 80च्या वर मला पर्सेंटेज आहे, कुठं फॉर्म टाकावं सर, मला 70च्या वर पर्सेंटेज आहे, कुठं फॉर्म टाकू सर, मला 60%च्या वर पर्सेंटेज आहे, कोणत्या ठिकाणी फॉर्म भरू सर, मला 50%च्या वर पर्सेंटेज आहे, कोणत्या ठिकाणी मी फॉर्म भरू जेणेकरून सिलेक्शन होणार आहे माझं। तर याच्या मागच्या वर्षी सुद्धा मी माझ्या काही विद्यार्थ्यांना सांगितलं होतं की तुम्ही या ठिकाणी फॉर्म भरा। तर त्या विद्यार्थ्यांचं जे विद्यार्थी मित्रांनो सिलेक्शन झालेलं आहे, तर आपल्या मतान ज्या 8-10 विद्यार्थ्यांना ऐकलं होतं तर त्यांचं सिलेक्शन झालं आहे। काही विद्यार्थ्यांचा चंद्रपूर डिव्हिजनमध्ये सिलेक्शन झालं आणि काही विद्यार्थ्यांचा नागपूर महसूलमध्ये सुद्धा झाला आहे, काही विद्यार्थ्यांचा परभणी डिव्हिजनला सुद्धा सिलेक्शन झालेलं आहे। ठीक आहे, तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी याबद्दलच सांगणार आहे की आपल्याला फॉर्म कोणत्या ठिकाणी भरायचा आहे जेणेकरून आपलं सिलेक्शन होणार आहे, तुम्हाला किती पर्सेंटेज आहे। ठीक आहे, तर हे या व्हिडिओ खाली नक्की कमेंट बॉक्समध्ये लिहा। तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण माहिती तुम्हाला सांगणार आहे कोणकोणत्या ठिकाणी आपल्याला फॉर्म भरायचा आहे। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल वानखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा जेणेकरून प्रत्येक भरतीची अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची ही भरती जे चालू आहे, ज्यामध्ये तुम्ही फॉर्म जे आजही फॉर्म भरू शकता, उद्या फॉर्म भरू शकता। 10 फेब्रुवारी पासून या भरतीचे फॉर्म चालू झाले आणि 3 मार्च 2025 फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे। तर यामध्ये फॉर्म भरून टाका, कारण की फी जास्त यामध्ये नाही आहे, फक्त 100 रुपये फी या ठिकाणी ठेवण्यात आली आहे, लक्षात ठेवा। ठीक आहे, तर ज्यांना सुद्धा या भरतीमध्ये फॉर्म भरायचा असेल तर भरून टाका, कारण की पैसे जास्त या ठिकाणी आपले जात नाही आणि आपल्या किस्मतमध्ये जर असेल तर नक्कीच जे विद्यार्थी मित्रांनो सिलेक्शन होऊ शकतं। आणि 100 रुपयात जर आपल्याला नोकरी भेटत असेल तर फारच चांगलं जे विद्यार्थी मित्रांनो हे आपल्याला म्हणता येणार। आणि यामध्ये पगार सुद्धा आपल्याला जवळपास 10,000 ते 24,000 पर्यंत भेटणार आहे, त्याचबरोबर 12,000 ते 29,000 पर्यंत पगार भेटणार आहे। ड्युटी सुद्धा एकदम शाही ड्युटी आहे। ठीक आहे, 4 घंटेचे कोणी एवढा पगार देत नाही, लक्षात ठेवा। आणि सरकारी नोकरी आहे, गव्हर्नमेंट जॉब आहे, किती झालं तर। ठीक आहे, तर सर्वात अगोदर मला भरपूर विद्यार्थ्यांचे एकच कमेंट होती की सर पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकचा फॉर्म कुठं आम्ही भरावा। तर हे सांगायच्या अगोदर मी तुम्हाला सर्वांना एक सांगून देतो, तर बऱ्याच महिला उमेदवारांचा मला या ठिकाणी कमेंट येतात, भरपूर मुलींचा कमेंट येतात की सर फॉर्म कसा भरायचा आहे। तर ज्या पण मुलींना पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक भरतीचा फॉर्म भरता येत नसेल तर तुम्हाला जर फॉर्म भरायचा असेल, ज्या पण महिला उमेदवारांना पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकचा फॉर्म भरायचा असेल, ज्या पण मुलींना फॉर्म भरायचा असेल तर मी तुम्हाला फॉर्म भरून देणार आहे। तर तुम्हाला फक्त काय करायचं आहे, ज्या पण मुलींना फॉर्म भरायचा असेल तर तुम्हाला या व्हिडिओ खाली कमेंट बॉक्समध्ये लिहा की मला या ठिकाणी फॉर्म भरायचा आहे सर, तर नक्कीच मी तुमचा या ठिकाणी फॉर्म भरून देणार आहे जेणेकरून तुमचं या ठिकाणी सिलेक्शन झालं पाहिजे आणि कोणत्या ठिकाणी फॉर्म आपण भरला पाहिजे, कशा प्रकारे आपण फॉर्म भरला पाहिजे हे बऱ्याच विद्यार्थ्यांना माहित नाही। ठीक आहे, प्रिफरन्स आपण कसं दिला पाहिजे पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकचा फॉर्म भरताना तर आपल्याला माहित नसते। चांगल्या मुलींचं सिलेक्शन होत नाही, चांगल्या मुलींना जास्त पर्सेंटेज असते, पण मुली काय करते की जाते सायबर कॅफेमध्ये आणि तिथं फॉर्म भरून टाकते। तर तो सायबर कॅफेवाला काय करते 10-12 जागेवर फक्त तो प्रिफरन्स देऊन देते आणि बस झालं त्याचं, काऊन की त्याला जास्त टाइम लागला नाही पाहिजे बा। ठीक आहे, आपण जर आपल्या मोबाईलमधून फॉर्म भरला, आपल्या स्वतःवरून जर आपण फॉर्म भरला तर आपल्याला टाइम जास्त लागते। ठीक आहे, पण सायबर कॅफेमध्ये भरला तर तो बातच तुम्हाला 2 मिनिटाच्या अंदर भरून देते फॉर्म, जेणेकरून त्याचा लवकर काम झालं पाहिजे, त्याचा टाइमपास नाही, त्याला टाइम लागला नाही पाहिजे। ठीक आहे, तर ज्या पण मुलींना फॉर्म भरायचा असेल तर मी तुम्हाला फॉर्म भरून देणार आहे आणि चांगल्या पद्धतीने प्रिफरन्स कशा प्रकारे प्रिफरन्स टाकायचे हे सर्व जे मी त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने फॉर्म भरून देणार आहे जेणेकरून तुमचं सिलेक्शन झालं पाहिजे। ठीक आहे, तर चला मी तुम्हाला सांगून देतो पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकचा फॉर्म आपल्याला कुठं भरायचा आहे याबद्दल। ठीक आहे, तर ज्या पण विद्यार्थ्यांना 90 आता जे पण विद्यार्थी घरी फॉर्म भरत असेल, मुलं जर समजा घरी फॉर्म भरत असाल तर तुम्हाला फॉर्म कुठे टाकायचा आहे। ठीक आहे, तर ज्या पण विद्यार्थ्यांना 10वी मध्ये जे 90% वरती आहे, ठीक आहे, ज्या पण पुरुष उमेदवारांना किंवा महिला उमेदवारांना
तुम्हाला जर समजा 90% वरता SC ST OBC EWS ओपन कॅटेगरीचे असाल तर ठीक आहे, तर तुम्हाला फॉर्म टाकायचा आहे चंद्रपूर डिव्हिजनमध्ये. ठीक आहे, चंद्रपूर डिव्हिजनमध्ये टाकसान तर सिलेक्शन त्या ठिकाणी होणार आहे, कारण की चंद्रपूर डिव्हिजनला जर पाहिलं आपण 147 जागा त्या ठिकाणी आहे, ज्या की आहे यापेक्षा सुद्धा जास्त मुलं त्या ठिकाणी सिलेक्ट करतात. ठीक आहे, जरी 147 जागा त्या ठिकाणी याच्या जास्त जे मुलं त्या ठिकाणी सिलेक्ट करतात. मागच्या वर्षी सुद्धा जवळपास चंद्रपूर डिव्हिजनला जवळपास 300च्या आसपास जागा होत्या आणि तिथं सुद्धा जवळपास 5 लिस्ट त्या ठिकाणी लागल्या. ठीक आहे, तशा 7 लिस्ट लागल्या असत्या, तर यावर्षी काय होणार आहे 7 लिस्ट लागणार आहे. लक्षात ठेवा, पहिले तर ते 147च्या वर तर घेतेच पहिल्या लिस्टमध्ये, त्यानंतर आणखीन दुसऱ्या लिस्टमध्ये सुद्धा भरपूर घेते, 3ऱ्या 4थ्या 5व्या 6व्या 7व्या 8व्या सुद्धा लागू शकते लिस्ट. ठीक आहे, तर चंद्रपूर डिव्हिजनला भरा ज्यांना 90% वरती पर्सेंटेज असेल, तर सिलेक्शन जर तुम्हाला घ्यायचं असेल तर चंद्रपूर डिव्हिजनला तुम्ही फॉर्म टाका. ठीक आहे, त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांना आता 80च्या वरती पर्सेंटेज आहे, ज्या विद्यार्थ्यांना 80च्या वरती पर्सेंटेज आहे, तर तुम्ही एक तर चंद्रपूर डिव्हिजनला फॉर्म भरू शकता, तिथे 147 जागा आहे, किंवा मग तुम्ही रायगडला फॉर्म टाकू शकता, त्यामध्ये 80 त्या ठिकाणी जागा आहे. ठीक आहे, त्याचबरोबर रायगडला सुद्धा त्या ठिकाणी तुम्ही टाकू शकता. रायगडला या ठिकाणी 80 जागा आहे, त्याचबरोबर रत्नागिरीला सुद्धा तुम्ही टाकू शकता, रत्नागिरीला 94 जागा आहे. ठीक आहे, तर इथं सिलेक्शन होण्याचे जास्त चान्सेस आहे. ज्या पण पुरुष उमेदवारांना 80, ज्या पण महिला उमेदवार असेल पुरुष उमेदवार असेल तर 80%च्या वरती जर तुम्हाला असेल, एक तर तुम्ही रत्नागिरी टाकू शकता, किंवा मग तुम्ही रायगडला टाकू शकता, किंवा मग तुम्ही चंद्रपूरला टाकू शकता. ठीक आहे, तर ह्या 3 ठिकाणापैकी तुम्ही एका ठिकाणी टाकू शकता. एकाच ठिकाणी टाकायचं आपल्याला, तुम्हाला जे जवळ पडत असेल, जे तुम्हाला आवडत असेल तिथं तुम्ही फॉर्म टाकू शकता. ठीक आहे, विद्यार्थ्यांना आता 60% आणि 70%च्या वरती पर्सेंटेज आहे. ज्या पण पुरुष उमेदवारांना 60%, 70% किंवा 50%च्या वरती असेल, 50%च्या वरती, 60%च्या वरती, 70%च्या वरती, तर तुम्हाला कुठं फॉर्म टाकायचा तर पहा, एक तर तुम्ही चंद्रपूर डिव्हिजनला टाकू शकता, तिथं 147 जागा आहे, त्याचबरोबर किंवा तुम्ही रायगडला टाकू शकता, 80 जागा त्या ठिकाणी आहे, किंवा मग तुम्ही रत्नागिरीला टाकू शकता, त्या ठिकाणी 94 जागा आहे, किंवा मग तुम्ही यवतमाळला फॉर्म टाकू शकता, यवतमाळला 67 जागा आहे, किंवा मग तुम्ही अमरावती डिव्हिजनला टाकू शकता, त्या ठिकाणी 62 जागा आहे, त्याचबरोबर किंवा मग तुम्ही अकोला डिव्हिजनला टाकू शकता, तिथं 60 जागा आहे, ज्या की जे या ठिकाणी सिलेक्शन जे आहे विद्यार्थी मिळवणं कोणाकोणाचं होऊ शकतं, एक लक्षात ठेवा. ठीक आहे, तर ह्या ठिकाणी जे आपल्याला फॉर्म टाकायचा आहे, ठीक आहे, तर ह्या ठिकाणी जर फॉर्म टाकसान तर या ठिकाणी जागा बऱ्यापैकी, आणि या ठिकाणी जागाच्या जे लिस्टा सुद्धा जवळपास 7 ते 8 लिस्ट लागण्याचे जास्त चान्सेस आहे. ठीक आहे, तर इथं तुम्ही फॉर्म टाकू शकता, ज्यांना 90%च्या वरती असेल तर तुम्ही जे या ठिकाणी चंद्रपूरला टाकू शकता. ठीक आहे, आणि प्रिफरन्स आपल्याला बरोबर द्यायचा आहे. ठीक आहे, आपलं आता समजून जा, मी तुम्हाला एक उदाहरण देतो, जसं आता या ठिकाणी मी तुम्हाला सांगून देतो, जसं आता रायगड आहे. ठीक आहे, तर रायगडमध्ये समजा आता जागा ज्या ह्या 80 जागा आहे रायगडमध्ये. ठीक आहे, आणि इथं 20 जागा SCच्या राखीव आहे, त्या STच्या 20 जागा राखीव आहे, त्याचबरोबर EWSच्या 20 जागा राखीव आहे, आणि OBC कॅटेगरीच्या 20 जागा राखीव आहे. एक उदाहरण देत आहे मी, आणि 80 जागा ह्या UR कॅटेगरीच्या आहे. तर आपल्याला काय करायचं, तुम्ही SC ST OBC EWS कॅटेगरीचे असाल तर सर्वात पहिले आपल्या कॅटेगरीला प्रेफरन्स द्यायचं. सर्वात अगोदर BPM पोस्टला आपण या ठिकाणी जे पहिले जे BPMला आपण त्या ठिकाणी प्रेफरन्स द्यायचा. BPM झाल्यानंतर ABPMला आपला प्रेफरन्स द्यायचा आहे. ठीक आहे, आणि ABPMला प्रेफरन्स दिल्यानंतर हे आपल्याला 20 आपल्या जागा जे पण OBC SC ST EWS असाल, पहिले आपल्या कॅटेगरीला 20 प्रेफरन्स देऊन द्यायचा 20 जागेवर. ठीक आहे, 20 जागेवर दिल्यानंतर राहिले किती आपल्या 60 जागा UR कॅटेगरीच्या. UR कॅटेगरीला सुद्धा 21 पासून आपल्याला चालू करून द्यायचं आहे. ठीक आहे, 21 नंबरापासून आपल्याला UR कॅटेगरीला प्रेफरन्स देणं या ठिकाणी चालू करावं लागणार आहे. ठीक आहे, आणि 19 पासून तर 80 पर्यंत सर्व प्रेफरन्स या ठिकाणी देऊ, सर्व प्रेफरन्स तुम्ही तिथं देऊन द्या. ठीक आहे, UR कॅटेगरीला, कारण की UR कॅटेगरीची जी सीट आहे हे सर्वांसाठी राखीव आहे. तिथं SC कॅटेगरी, ST OBC EWS कॅटेगरीचे मुलं फॉर्म टाकू शकता, ते सर्वांसाठी राखीव आहे. बाकी तुम्ही जर समजा तुम्ही SC कॅटेगरीचे असाल तर OBC साठी तुम्ही OBCच्या जागेवर तुम्ही फॉर्म टाकू शकत नाही. ठीक आहे, तुम्ही OBC कॅटेगरीचे असाल तर SC कॅटेगरीच्या जागेवर तुम्ही फॉर्म टाकू शकत नाही, कारण की ते त्या कॅटेगरीसाठी ज्या राखीव जागा आहे. ठीक आहे, तर ह्या गोष्टीचा आपल्याला लक्ष ठेवायचं, चांगल्या पद्धतीने फॉर्म टाकायचा आपल्याला. ठीक आहे, आपलं YouTube चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, व्हिडिओ अपडेट देत राहणार. आजच्यासाठी इथंच थांबतो, भेटा नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय